माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण? सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आज अनंत चतुर्दशी आणि मी रेडी झाले आहे. आणि आज ह्या कलरची साडी वेअर केली आणि त्याच्यावरती हे ऑक्साईडचे ज्वेलरी हे केली आहे वेअर. आणि चला मग आता मी पटापट बाप्पाचा प्रसाद मोदक तर केले, बाकीचे मोदक वगैरे झाले. आणि आता मस्त छान रवा शिरा पण करणार आहे. त्याच्या आधी नाश्त्याचं बनवून घेते, पटापट नाश्ता वगैरे करते सर्वांसाठी. चला मग बोलते है ना. आज आपण गणपती विसर्जन करणार आहे ना. पट मी पोहे बनवते, पोहे खाणार ना नाश्त्यात. पोहे बनवून घेते, मग नंतर बाकीच्या गोष्टी पटकन हे करते. आणि मस्त सिंपल आंबाडा मस्त घातला, क्लचरच लावून घेतलं छान. आणि दिशू आता तयारी करते. तिने फ्रॉक छानपैकी फ्रॉक घातलेला आहे. आणि आजूचं तर काही अजून आंघोळच नाही आहे, आधी चालली मस्ती. चला मग पटापट आवरून घेते, टाईम होऊन जाईल मग. चला मग. आणि आजचा हा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आहे मस्त छान पोह्यांचा आज नाश्ता करू. इथं पोहे आपले रेडी झाले आहे. नाश्ता करते म्हणत. त्याच्यानंतर शिरा पण बनवायचा आहे मला. मोदक तर मी मस्त बनवून ठेवले ते रात्रीसाठी पण, आणि आता पण मोदक बनवते. सर्व छान झाली मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललो विसर्जन करायला. आणि चला मग तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आम्ही आज विसर्जन करणार आहे तिथे. आणि आज गणपती बाप्पा चालले. आणि गणपती बाप्पाने एवढंच सांगेल, काही आमचं चुकलं असेल तर माफ करून द्यात, कारण की तुम्ही सर्वांच्या छोट्यांच्या चुका माफ करतात गणपती बाप्पा. आणि आज खरंच गणपती बाप्पा चालले तर खूप असं वाईट वाटते, कारण की इतके दिवस सवय लागली होती की रोज आरती करायची, सर्वजण एकत्र एकमेकांच्या घरी असायचो आणि खूप मज्जा येत होती. एवढे दिवस खूप छान वाटलं. आणि आज गणपती बाप्पा चालले आहेत. थोडंसं मन भरून आले. मला खूप छान वाटत होतं, असं वाटत होतं ते आहे ना घरामध्ये की खूप छान आहे कोणतरी आपल्यासोबत, असं वाटत होतं. तर गणपती बाप्पा चालले, खूप असं रिकामं घर होऊन जाणार. चला पण आपण काय करू आता, पण येतील पुढच्या वर्षी नक्की परत. चला मग विसर्जनाला आपण जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते मग आम्ही कुठं विसर्जन करणार आहोत. चला मग. आपले गणपती बाप्पा आता चालले आहे. चला आता मग आदू दिशूला पुढे सोडवायला गेले, तेवढ्यात तर म्हटलं मग बाकीची तयारी करून घेते. आणि आता निघूच थोड्या वेळामध्ये मस्त छान. आणि आता मस्त तिथं आरती वगैरे करू. आणि विसर्जन करताना मी तुम्हाला नक्की तिथे दाखवेल कशा प्रकारे आम्ही विसर्जन करणार आहोत. चला मग. गणपतीला पण 2 दिवस खाली थोडंसं आलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मोरया मंगल मूर्ती, मोरया. आता फोटो बिटो काढू आपण. चप्पल
तमेव विद्यागुण तमेव तमेव सर्वं मम देवदेव काय नमाच्या वसंदेवा तुझ्याच मावा प्रगती सभा करुणी समर्पयस्मे नारायणेन समर्पयम् अजिगम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव मोरया मोरया। गणपती बाप्पाचे विसर्जन करून आलो आणि म्हणजे थोडा आराम केला आणि भांडे वगैरे राहू दिले कारण की खूप कंटाळा आलेला होता आणि म्हटलं आता चला भांडे घासून घेऊ। इकडं कपड्यांचं पण मशीन लावलेलं आहे मी आणि भांडे आज पहिल्यांदा मी राहू दिले कारण की खूप थकल्यासारखं झालं। इतके दिवसापासून धावपळ, शाळेत इकडे तिकडे सर्व गोष्टी खूप धावपळीच्या होत्या, पण गणपती बाप्पा गेले तर आज खूप घरामध्ये असं खाली खाली रिकामं वाटतंय आणि बाप्पाची सवय झालेली होती, खूप छान वाटत होतं। आणि इकडे मग भांडे झाले तेवढ्यात माझे भांडे वगैरे झाले। बाकीचं मी डेकोरेशनचं सर्व काढून ठेवलेलं, म्हटलं डेकोरेशनचं सर्व काढून ठेवते आज वीक जसंच ओढतो ते मग चांगलं व्यवस्थित पॅक करून मी परत ठेवून दिले फुलांच्या माळ ते सर्व काही लाईटिंग वगैरे। आणि मग भांडे आणि कपडे राहिलेले होते, मग नंतर मशीन लावलं। इकडं भांडे पण घासून झाले माझे, आता चहा ठेवला इकडे आणि कपडे सध्या खूपच निघते शाळेमध्ये प्रोग्राम घरी, मग खूपच कपडे सध्या तर निघत होते, पण बरं तेवढं की कपड्यांचं मशीन असल्यामुळे खूप काही गोष्टी सोयीस्कर होऊन जातात। आणि आता एक एवढे कपडे टाकून झाले की म्हटलं मग बाकीची कामं करून घेते आणि वेळच्या वेळी कपडे धुवून झाले की बरं पडतं। मग आता मी सर्व प्रोग्रामसाठी साड्या, ड्रेस, आद्विकचे सर्व मी म्हटलं धुवून आणि परत घड्या करून व्यवस्थित बॅगेत ठेवून देईन, कारण की मग परत ते वरती खूप पसारा आणि कपाटात ऑलरेडी माझ्या खूप पसारा झालेला आहे, म्हणून म्हटलं पटापट हे कामं करून घेते आणि मग नवे कपडे वगैरे बाकीचं सर्व ठेवून देते परत, आता काही लागणार नाही। प्रोग्राम येतात की तेव्हा घालायला छान वाटतं, पण मग आधी इतर वेळेस काही मग हे घरातली कामं बाकीचे रेग्युलर रुटीनमध्ये मग मी सहसा काही एवढे काढत नसते, फक्त आपल्या स्कूलसाठी रेग्युलर साड्या वगैरे घरीत आपलं साधं सिंपल मला राहायला आवडतं आणि एवढं काही मला आवडत नाही मग असं कुर्ते घाला, हे घाला, ते घाला, आपलं टी शर्ट प्लाझो वगैरे बरं पडतं। आणि आपले कपडे झाले टाकून, खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे, खूप पाऊस पडला आणि अजून पण खूप भरलेला आहे। खूप थकलो आज, खूप थकलो आम्ही, मग जेवणं केली, बाकीचं काय नाही, जरा लेटले आणि बसले मग आरामात। आता चहा वगैरे, आता कपडे टाकले जस्ट मी, भांडे पण आताच घासून घेतले आणि मग आल्यानंतर बाकीचं आवरलं, डेकोरेशनचं काढलं ते सगळं नीट आवरलं, बाकीचं मग भांडे आणि कपडे आता झाले। आता 4:30 वाजले आणि चला मग आता बाकीच्या गोष्टी आवरते मी, मग बोलते मस्तपैकी। आणि मी डेकोरेशनचं बाकीचं आवरलं, बाकीच्या वस्तू वरती अजून ठेवल्या आहे, नुसतं पॅक केल्या, बाकीच्या आता ठेवायची इथं बेडच्या ह्या कप्प्यात, इथं एक कप्पा आहे तर आता थोड्या वेळाने इथं ठेवून देणार मी बाकीच्या वस्तू। आणि आता स्वयंपाकाची तयारी करते, जास्त काही सकाळी गेलं नाही, आता भूक लागली मला पण, पोळी भाजी बघते फ्रीजमध्ये कोणत्या भाज्या आहेत आणि भाजी चपाती असंच साधं जेवण बनवणार आहे। आणि खूप छान गणपती विसर्जन झालं आमचं, खूप छान निवांत, मस्त रील्स वगैरे पण शूट केले आम्ही टाकेल, बाकीचे रील्स खूप छान छान आहेत आणि टाकेल मस्त, खूप भारी, तुम्ही नक्की बघा आणि खूप तुम्हाला आवडतील। आदू है ना, आदूसोबत पण केलं आहे मी, छान रील्स केलं आहे। आणि चला मग आता मस्त पोळी भाजी बनवते, मुगाची डाळ केली आणि वांग्याची चटणी केली आहे आणि चपात्या
मस्त आम्ही जेवण वगैरे करतो, मग बोलतो तुमच्याशी. आणि आता उशीर होऊन गेले खूपच. जेवण वगैरे करतो पटापट, मग बोलतो तुमच्याशी. जेवण झाले मस्त है ना आदू? आदूने काय खाल्लं? आताच आमचे जेवण झाले आणि आज गणपती विसर्जन केलं आणि बाप्पा गेले, तर खूप रिकामं वाटतं. आणि आज खूप सकाळपासून. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची बाय.